जय शिवराय मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आणि महत्त्वाचा अपडेट आहे। हेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार। तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि या मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना नेमके कोणकोणत्या तालुक्यातील शेतकरी असतील किंवा कोणते महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत किंवा कोणत्या महसूल मंडळांना हेक्टरी किती हजार रुपये मिळणार आहे, त्याच्यानंतर हे सर्व प्रोसेस झाल्याच्या नंतर ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार याच्याविषयी एक संपूर्ण व महत्त्वाचा अपडेट हे आपण बघणार। तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यामधील एकूण 9 तालुके याच्यामध्ये पात्र करण्यात आले आणि या 9 तालुक्यातील एकूण 87 महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले। आता शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच अनुदान वाटप केले जाणार आहे। तर आता हे अनुदान कधी वाटप केले जाणार आहे, तर मित्रांनो लवकरच या शेतकऱ्यांच्या ई-केवायसीच्या याद्या जाहीर होतील। म्हणजे जे काही व्हीके नंबर जाहीर झाले त्या व्हीके नंबरच्या सहाय्याने त्या शेतकऱ्यांची केवायसी केली जाईल आणि ही केवायसी केल्याच्या नंतर लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार। तर मित्रांनो, आता याच्यामधील आपण कोणकोणते तालुके आणि कोणकोणते महसूल मंडळ आहेत याची संपूर्ण यादी बघणार आहोत। तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यामधील एकूण 9 तालुक्यांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे। पहिला तालुका म्हणजे गंगाखेड तालुका, तसेच जिंतूर तालुका, तसेच मानवत तालुका, तसेच पालम तालुका, तसेच परभणी, त्याच्यानंतर पाथरी, पूर्णा, शेलू आणि शेवटचा म्हणजे सोनपेठ तालुका। या 9 तालुक्यांचा समावेश त्याच्यामध्ये असणार आहे। या तालुक्यामधील सर्व शेतकरी पात्र केले आहेत। आता याच्यामध्ये आपण नेमकं कोणकोणते महसूल मंडळे पात्र असणार आहेत हे आपण बघूयात। तर मित्रांनो, परभणी तालुक्यातील एकूण पहिला म्हणजे परभणी तालुका। परभणी तालुक्यामधील महसूल मंडळे एकूण 9 महसूल मंडळे आहेत। या 9 महसूल मंडळापैकी दैठणा महसूल मंडळ, तसेच जांबा महसूल मंडळ, तसेच परभणी रुरल, त्याच्यानंतर परभणी ग्रामीण, तसेच पेडगाव, त्याच्यानंतर पिंगळी, त्याच्यानंतर शिमगापूर, तसेच टाकळी कुंभकर्ण आणि त्याच्यानंतर झरी ही महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आले आणि ह्या पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 16,300 रुपये एवढा निधी या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे जिंतूर तालुका। जिंतूर तालुक्यामध्ये एकूण 8 महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत। या 8 महसूल मंडळापैकी आडगाव महसूल मंडळ, तसेच बामणी महसूल मंडळ, तसेच बोरी महसूल मंडळ, त्याच्यानंतर चारठाणा महसूल मंडळ, तसेच दूधगाव महसूल मंडळ, त्याच्यानंतर जिंतूर, सावंगी आणि वाघी ही महत्त्वाचे महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 15,200 एवढा निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे पूर्णा तालुका। पूर्णा तालुक्यातील एकूण 6 महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत। त्याच्यापैकी चुडावा महसूल मंडळ, तसेच लिंबाळा महसूल मंडळ, तसेच कातनेश्वर, त्याच्यानंतर पूर्णा, त्याच्यानंतर कावलगाव आणि ताडकळस ही महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र करण्यात आले आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 14,800 एवढा निधी ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे मानवत तालुका। मानवत तालुक्यामधील एकूण 5 महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र करण्यात आले आणि त्याच्यापैकी केकरजवळा, त्याच्यानंतर मानवत, ताडबोरगाव, तसेच कोला, त्याच्यानंतर रामपुरी ही महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 14,200 एवढा निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर पालम तालुक्यामधील एकूण 5 महसूल मंडळे पात्र आहेत आणि त्याच्यापैकी बानवरस, त्याच्यानंतर चाहोटी, तसेच पालम, त्याच्यानंतर पेठ शिवणे, राव राजूर ही महत्त्वाची महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र असणार आहे आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 16,200 एवढा निधी वितरित केला जाणार आहे। पुढचा तालुका म्हणजे पाथरी तालुका। पाथरी तालुक्यामध्ये एकूण 4 महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र असणार आहेत आणि याच्यापैकी बाबुळगाव महसूल मंडळ, तसेच हदगाव बुद्रुक, त्याच्यानंतर कासपुरी, तसेच पाथरी ही 4 महसूल मंडळे पात्र आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे। पुढचा तालुका म्हणजे शेलू तालुका। शेलू तालुक्यामध्ये एकूण 6 महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र असणार आहेत। त्याच्यापैकी चिकलठाणा बुद्रुक, तसेच देऊळगाव गट, त्याच्यानंतर कुपटा, त्याच्यानंतर मोरेगाव, तसेच शेलू आणि वाळूर ही महत्त्वाची महसूल मंडळे पात्र असणार आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 16,200 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे। पुढचा तालुका म्हणजे आणि शेवटचा म्हणजे सोनपेठ तालुका। सोनपेठ तालुक्यामध्ये एकूण याच्यामध्ये 4 महसूल मंडळे पात्र असणार आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 16,300 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे। याच्यापैकी आपलगाव मंडळ, तसेच शेगाव मराठा, त्याच्यानंतर सोनपेठ आणि वडगाव ही महत्त्वाची 4 महसूल मंडळे आहेत ही पात्र करण्यात आली आहेत। तर मित्रांनो, ह्या सर्व शेतकऱ्यांची यादी जर पाहायला गेली तर परभणी जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे। आता हे नुकसान भरपाई कधी मिळणार आहे, याची प्रक्रिया कशी असणार आहे, तर मित्रांनो आता तलाठी कार्यालय यांच्या माध्यमातून तुमच्या याद्या प्रकाशित होतील। ह्या याद्या प्रकाशित झाल्याच्यानंतर तुमचा व्हीके नंबर काढला जाईल आणि या व्हीके नंबरच्या सहाय्याने तुमची केवायसी केली जाईल आणि ही केवायसी केल्याच्यानंतर लवकरच केवायसीच्या 10 ते 15 दिवसामध्ये हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतं। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट परभणी जिल्ह्याविषयी।
जी की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले। हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या पिवळ्या बटनला सबस्क्राईब क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्रायबर व्हा आणि इथून समोर तुम्हाला अशी माहिती मिळत आहे। चला तर शेतकरी मित्रांनो, भेटत आहोत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।